गुड मॉर्निंग. स्क्रीन विजिबल आहे, दिसत नाही आहे सर. आणि दिसण्याचा आता आलाय. दिसण्याचा कोणाकोणाला अडचण आहे? प्रीती चेक करा, तुम्हाला दिसतंय का? कोमल, प्रीती, कोमल कमेंट करा. तुम्हाला दिसत नव्हतं ना, आता दिसतंय का? ओके, सगळ्यांना काही अडचण नाही. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण सुरू करू. दॅट इज ऑसिलेशन. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो ऑसिलेशन. या ऑसिलेशनला आपण थिअरॉटिकली कंप्लीट केलं होतं आणि याचे एक्झाम्पल चालू केले होते. लास्ट लेक्चरला 12 एक्झाम्पल पर्यंत आलो होतो आणि आज आपण याच्यातल्या पुढच्या क्वेश्चनवरती वर्क करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, यांनी काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 13. त्यांचं म्हणणं आहे अ व्हर्टिकल स्प्रिंग तर त्यांनी दिला आहे तुम्हाला. तर क्वेश्चन नंबर 13 बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा. त्यांनी म्हटलं आहे अ व्हर्टिकल 6 सेकंड विथ मास एम सस्पेंडेड फ्रॉम इट. एक स्प्रिंग दिलेला आहे आणि या स्प्रिंगचा टाइम पिरियड त्यांनी दिलेला आहे. जे दिला आहे आपण ते लिहून घेऊ गिवन मध्ये. दॅट इज टाइम पिरियड टी इज इक्वल टू दिला आहे 6 सेकंड. पुढे काय म्हणताय बघा. तर वेन द मास इज ॲट रेस्ट द स्प्रिंग इज स्ट्रेच थ्रू अ डिस्टन्स ऑफ. तर आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे एक्स. बघा त्यांनी जे दिलेलं आहे सोबत त्यांनी जी ची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. जी इज इक्वल टू किती आहे? पाय स्क्वेअर. दॅट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणून. क्वेश्चन लक्षात घ्या त्यांनी काय दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे अ व्हर्टिकल स्प्रिंग ऑसिलेट विथ पिरियड 6 सेकंद. तर ही स्प्रिंग ऑसिलेट होत आहे ज्याचा टाइम पिरियड दिला आहे 6 सेकंद. आता टाइम पिरियड तुम्हाला गिवन आहे, मग टाइम पिरियड पासूनच आपण सुरुवात करू. जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. टाइम पिरियड दॅट इज टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 2 पाय अंडर रूट ऑफ एम डिवायडेड बाय के. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट करा. टाइम पिरियड टी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 6 इज इक्वल टू इथं लिहिता येईल दॅट इज 2 पाय अंडर रूट ऑफ एम डिवायडेड बाय के म्हणू आपण. या 2 पायला इकडे पाठवा. इथं न्यूमरेटर मध्ये आहे, दुसऱ्या साईडला आल्यावर काय येईल? डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे याला असं लिहिता येईल दॅट इज 6 डिवायडेड बाय 2 पाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एम डिवायडेड बाय के म्हणता येईल. याला 2 न डिवाइड करू आपण. इथं किती राहील? 2 न डिवाइड केल्यावर 3 डिवायडेड बाय पाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एम डिवायडेड बाय के. आता बघा, तर आवाजाचं किती जणाला प्रॉब्लेम येत आहे? अच्छा, बऱ्याच जणाला आवाजाचा प्रॉब्लेम येत आहे का? आवाज येतोय सगळ्यांना? एक सेकंड. आता येतोय सगळ्यांना आवाज? आवाज येत आहे का मुलांनो? कमेंट करा. ओके, देवी आणि प्रीती, ओम, मला आवाज येत नव्हता, आता येत आहे आवाज. अजूनही येत नाही. किती जणांना आवाज येत नाहीये? आता येतोय आवाज? आवाज येत आहे? कमेंट करा.
म्यूट अनम्यूट सतीश. सगळ्यांना येत आहे? ओके, तर परत आपण स्टार्ट करू. तर हाच क्वेश्चन काय आहे ना की परत एक वेळा आपण स्टार्ट करू. लक्ष द्या. तर क्वेश्चन नंबर 13 बघा त्यांनी काय दिलेला आहे. अ वर्टिकल स्प्रिंग ऑसिलेट विथ पिरियड 6 सेकंद. एक स्प्रिंग आहे जी ऑसिलेट केली विथ टाइम पिरियड किती आहे 6 सेकंद, विथ मास एम सस्पेंडेड फ्रॉम इट. when the mass is at rest, ज्यावेळेस मास हे रेस्ट पोझिशन मध्ये आहे, द स्प्रिंग इज स्ट्रेच थ्रू अ डिस्टन्स ऑफ. तर किती डिस्टन्सनी स्ट्रेच होईल तर ते डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सोबत ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे पाय स्क्वेअर. सो त्यांनी जे दिलं आहे त्यानुसार आपण इथं गिवन लिहून घेऊ. त्यांनी म्हटलं आहे टाइम पिरियड टी इज इक्वल टू किती आहे 6 सेकंद. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंट पाहिजे, दॅट इज एक्स. सो जी ची व्हॅल्यू आहे पाय स्क्वेअर म्हणा किंवा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणू आपण. जे दिलं आहे तिथूनच सुरुवात करू. त्याने आपल्याला दिला आहे टाइम पिरियड. सो टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग किंवा टी, टाइम पिरियड ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, दॅट इज टी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2 पाय अंडर रूट ऑफ एम डिवायडेड बाय काय म्हणता येईल के म्हणू आपण. तर इथं टी ची व्हॅल्यू पुट केली दॅट इज 6 इज इक्वल टू काय दिसत आहे 2 पाय अंडर रूट ऑफ एम डिवायडेड बाय के म्हणू आपण. या 2 पायला इकडे पाठवा, इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय येईल डिवाइड राहील. म्हणजे इथं 6 डिवायडेड बाय 2 पाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ तर बघा आता इथं बघा 2 न डिवाइड केला, इथं राहील काय 3 डिवायडेड बाय पाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एम डिवायडेड बाय के म्हणता येईल. आपण काय करू, हे रूट रिमूव्ह करायचा प्रयत्न करू. रूट रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काय कराल तर स्क्वेअरिंग करा. म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज स्क्वेअरिंग बोथ साइड. मग दोनही साइडला स्क्वेअर केला, इथं राहील काय 3 चा स्क्वेअर 9 डिवायडेड बाय इथं लिहिता येईल दॅट इज पाय स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं राहील एम डिवायडेड बाय के म्हणू आपण. ठीक आहे. आता बघा दुसरा पार्ट. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की जर का तो जो काही पार्टिकल आहे बघा, वेन द मास इज ॲट रेस्ट, जर का तो मास रेस्ट पोझिशन मध्ये असेल तर याचं जे वेट आहे, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होईल आणि ते वेटच रिस्टोरिंग फोर्स क्रिएट करेल. म्हणजे इथं म्हणता येईल की रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू काय घेऊ आपण वेट. सो फोर्स एफ इज इक्वल टू वेटचा फॉर्म्युला कोणता आहे एम इंटू जी म्हणता येईल. आता रिस्टोरिंग फोर्सची व्हॅल्यूज पुट करायची आहे तर अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ बाय डेफिनेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन नुसार काय येईल एफ इज इक्वल टू मायनस के एक्स किंवा सिम्पली मॅग्निट्यूड घेतल्यावर किती लिहिता येईल एफ इज इक्वल टू के एक्स. ही आलेली व्हॅल्यू आपण इथं पुट करू. एफ च्या ऐवजी काय लिहाल के एक्स इज इक्वल टू इथं लिहिता येईल एम इंटू जी. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे दॅट इज एक्स पाहिजे. सो केला इकडे पाठवा, इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय येईल डिवाइड. म्हणजे इथं लिहिता येईल एक्स इज इक्वल टू एम जी डिवायडेड बाय के. याला थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ दॅट इज एम डिवायडेड बाय के इंटू काय लिहिता येईल जी. बघा आता एम डिवायडेड बाय के ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू. मीन्स एक्स इज इक्वल टू बघा नीट लक्ष द्या एम डिवायडेड बाय के याची व्हॅल्यूज किती आहे 9 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर इंटू राहिला प्रश्न जी, तर जी ची पण व्हॅल्यूज त्यांनी दिलेली आहे किती आहे पाय स्क्वेअर. नीट ऑब्झर्व कराल बघा पाय स्क्वेअर कॅन्सल. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती असायला पाहिजे 9 मीटर. म्हणजे तो जो काही मास आहे ज्या वेळेस रेस्ट पोझिशन मध्ये असेल त्यावेळेस त्याचं डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट किती असायला पाहिजे 9 मीटर. कळताय इथपर्यंत काय अडचणी. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं राहील दॅट इज डी. हे लक्षात आलं. पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 बघा. क्वेश्चन नंबर 14 काय दिलेला आहे तर हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे MST CET 2025 ला. तर क्वेश्चन लक्षात घ्या काय दिलेलं त्यांनी. इफ द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ मास एम, बघा द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ मास एम सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग इज 2 सेकंद. म्हणजे सुरुवातीला त्यांनी मास दिलेला आहे, पहिलं मास घेऊ आपण m1 इज इक्वल टू m आहे, त्यावेळेस त्याचा टाइम पिरियड t1 इज इक्वल टू दिलेला आहे 2 सेकंद. ठीक आहे. बघा आता काय म्हणताय. देन द
पिरियड ऑफ सस्पेंडेड मास दॅट इज 4m. आता त्यांनी मास दिलेला आहे m2 इज इक्वल टू आहे 4m. त्यावेळेस टाइम पिरियड किती राहील तर t2 कॅल्क्युलेट करायचा आहे. आता t2 फाइंड करायचं जरी असेल तर रिलेशन आपण परत त्याच वेने लिहू. रिलेशन कोणतं घ्याल तर जनरली तुम्हाला माहित आहे कोणतं इक्वेशन, दॅट इज टाइम पिरियड t इज इक्वल टू फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट ऑफ इथं लिहिता येईल m डिवायडेड बाय k. मग सुरुवातीला इथं t1 किंवा इथं t1 आणि इथं लिहिता येईल m1 इक्वेशन 1 देऊ. सेकंड इक्वेशन कसं लिहाल तर t2 इज इक्वल टू इथं राहील 2 पाय अंडर रूट ऑफ इथं असेल m2 डिवायडेड बाय k. याला दिलं इक्वेशन 2. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे t2 म्हणजे इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करू आपण. इथं लिहिता येईल मग इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. बघा इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केला इथं राहील काय t2 डिवायडेड बाय t1 इज इक्वल टू इथं लिहिता येईल दॅट इज 2 पाय अंडर रूट ऑफ m2 डिवायडेड बाय k डिवायडेड बाय 2 पाय अंडर रूट ऑफ इथं लिहिता येईल m1 डिवायडेड बाय k. बघा 2 पाय कॅन्सल, k सुद्धा कॅन्सल होऊन जाईल. तर इथं लिहिता येईल मग t2 डिवायडेड बाय t1 इज इक्वल टू यांना एकाच रूट मध्ये घेऊ आपण अंडर रूट ऑफ m2 डिवायडेड बाय m1. आता व्हॅल्यूज पुट करा. बघा बऱ्याच जणांचा आन्सर आलेला आहे. आता समर्थचा आलाय d, अक्षयचं पण d आलेला आहे, देन रुचा त्यांचं पण d आलाय, ईश्वरीचं पण ऑप्शन d आलेला आहे. बडांनो आता तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. बघा व्हॅल्यूज पुट करू आपण. तर इथं लिहिता येईल मग t2 डिवायडेड बाय बघा t1 ची व्हॅल्यूज त्यांनी दिलेली आहे. t1 ची व्हॅल्यूज किती आहे 2 इज इक्वल टू इथं लिहिता येईल अंडर रूट ऑफ m2 ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे 4m डिवायडेड बाय m1 ची व्हॅल्यूज किती आहे m. बघा m कॅन्सल होऊन जाईल. प्रतीक्षाचा आन्सर आलेला आहे, यशचं पण d आलाय, प्रतीक्षाचं d, देन अमृता आहे ना त्यांचं पण d आलेलं आहे. तर बघा आता m कॅन्सल झाल्यावर राहिलं किती इथं √4 आणि 4 चा स्क्वेअर रूट किती असेल 2. म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज t2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे t2 इज इक्वल टू 2 इंटू 2 आणि 2 इंटू 2 किती होईल 4. दॅट इज t2 इज इक्वल टू लिहिता येईल मग 4 सेकंद. म्हणजे एक पार्टिकल घेतला ज्याचं मास m असेल त्यावेळेस त्याचा टाइम पिरियड 2 सेकंद असेल. तर जर त्याचं मास 4m जरी झालं तर याचा टाइम पिरियड किती असायला पाहिजे 4 सेकंद. आता जवळपास सगळ्यांचा आन्सर डी आलेला आहे. कोमल, माया, महेश, ऋतुजा, श्रेयस नागपुरे है ना, देवयानी, देन समीक्षा. तर या सगळ्यांचा बघा आन्सर किती दिसत आहे डी. इथपर्यंत कुणाला काय अडचणी आहे एकदा बघून घ्या क्वेश्चन. कुणाला काय अडचणी आहे तर काही अडचणी नाही. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो. पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू आपण. क्वेश्चन नंबर 15. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 आणि 2019 ला. क्वेश्चन एकदम सोपा आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला आन्सर सापडेल. काय म्हणताय बघा, अ पार्टिकल स्टार्ट इन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल कुठं आहे एक्स्ट्रीम पोझिशन. सुरुवातीला आपण तर एक ऑसिलेशन ड्रॉ करून घेऊ. बघा इथून इथपर्यंत ही आहे आपली एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल सुरुवातीला कुठं आहे या एक्स्ट्रीम पोझिशन वरती. याला नाव देऊ आपण पॉइंट ए. त्यांनी काय म्हटलंय बघा, तर द पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. द फेज डिफरन्स ऑफ द पार्टिकल बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह मीन पोझिशन. कोणत्याही दोन सक्सेसिव्ह मीन पोझिशन मध्ये असणारा फेज डिफरन्स पाहिजे. बघा नीट लक्षात द्या, ही मीन पोझिशन आहे, त्यानंतर ही मीन पोझिशन आणि ही मीन पोझिशन. म्हणजे इथं आहे मीन पोझिशन आणि या दोन एंडिंगला पॉइंट ए आणि बी काय दिसत आहे एक्स्ट्रीम पोझिशन. मग आपण विचार जरी केला बघा तर लक्ष द्या, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं की कोणत्याही दोन मीन पोझिशन मध्ये असणारे तुम्हाला काय पाहिजे फेज डिफरन्स. मग सुरुवातीला इथून तो इथपर्यंत आला. क्वेश्चन समजून घ्या. तर अक्षयचा आलाय ऑप्शन बी. बघा लक्ष द्या, या पॉइंट पासून तो इथपर्यंत आला म्हणजे याने फेज किती कव्हर अप केला दॅट इज π/2. बरोबर. इथून तो इथं गेला म्हणजे किती राहील परत π/2 परत ऍड झाला π/2 प्लस π/2 म्हणजे इथून इथं आला. पहिला सुरुवातीला मीन पोझिशन वरती आला तो किती डिग्री आला 90 डिग्री. त्यानंतर तो इथून
इथे पोहोचला, परत 90 ऍड झालं, 90 प्लस 90 किती होईल, दॅट इज 180. म्हणजे या पॉइंट वरती याचा फेज होता 90 डिग्री, बरोबर. तर बघा लक्ष द्या. तर सुरुवात केली याला जर मी वेव्हच्या फॉर्म मध्ये किंवा ऑसिलेशनच्या फॉर्म मध्ये, बघा या प्रकारे आपल्याला दाखवता येईल. इथून सुरुवात झाली या पॉइंट ओ पासून, तो कुठं आला ए पर्यंत, ए पासून तो इथं आलाय, दॅट इज पॉइंट बी, याला नाव देता येईल सी, आणि इथं घेतलंय आपण डी. मीन पोझिशन बघा, सुरुवातीला तो एक्स्ट्रीमला आहे, इथून तो इथं आला, म्हणजे किती अँगल ट्रेस केला यांनी, 90 डिग्रीचा, म्हणजे पॉइंट बी वरती हा 90 डिग्रीला आहे. नंतर इथून तो आला पॉइंट सी वरती, पॉइंट सी वरती परत 90 ऍड झालं, 90 प्लस 90 180, आणि या सी पासून तो परत कुठं पोहोचला डी पर्यंत, म्हणजे इथं होतं 90 डिग्री. इथून आला बघा, सुरुवात त्याची झाली पॉइंट ए पासून, म्हणजे इथं आपण 0 कन्सिडर जरी केलं, इथं 90, इथं असेल 180, इथं राहील 270. मग या दोन मेन पोझिशन मध्ये असणारा जर तुम्हाला डिफरन्स पाहिजे असेल, फेज डिफरन्स, तर फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू या पॉइंट वर किती आहे, दॅट इज 270 मायनस इथे किती दिसत आहे 90. मग 270 मायनस 90 किती होईल, दॅट इज 180 डिग्री. 180 डिग्री म्हणा, किंवा यालाच काय म्हणता येईल, पाय रॅडियन. म्हणजे कोणत्याही दोन मीन पोझिशन मध्ये किंवा सक्सेसिव्ह मीन पोझिशन मध्ये असणारा फेज डिफरन्स हा किती असायला पाहिजे, दॅट इज पाय रॅडियन. कळताय. बघा देवयानी खेडकर यांचं ऑप्शन डी आलेलं आहे. पहिले तुम्ही परत एक वेळा समजून घ्या. तर काय म्हणणं आहे यांचं, तर पार्टिकल स्टार्ट झाला एक्स्ट्रीम पोझिशन पासून, बघा या प्रकारची वेव्ह दिसत आहे, इथून तो स्टार्ट झाला या पॉइंट ए वरती, जिथून स्टार्ट झाला मी तिथं याला फेज 0 डिग्री आपण कन्सिडर करू. इथून सुरुवात झाली, तो इथून कुठं आला पॉइंट बी वर, पॉइंट बी वरती आता फेज कितीने चेंज झाला 90, म्हणजे 0 पासून तो बी वरती किती आहे 90, बी पासून सी पर्यंत फेज किती आहे 180, सी पासून डी पर्यंत आता फेज किती आहे 270, आणि डी पासून तो परत ई वर जर पोहोचला तर या ई वरती फेज किती असायला पाहिजे, दॅट इज 360. सो त्यांनी काय म्हटलेलं आहे की या दोन सक्सेसिव्ह ज्या मीन पोझिशन्स आहे यामध्ये असणारा फेज डिफरन्स पाहिजे. बी वरती फेज किती आहे 90 डिग्री, आणि डी वर किती आहे 270, म्हणजे फेज डिफरन्स इज इक्वल टू काय लिहिता येईल 270 मायनस 90, दॅट इज किती होईल 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे काय राहील, पाय रॅडियन म्हणू आपण. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, सी. बाकी सगळ्यांचं ऑप्शन सी आलंय. रुचा झालंय, अक्षय झालाय, माया, ऋतुजा, प्रतीक्षा. तर फक्त देवयानीचं ऑप्शन चुकलं होतं, देवयानी खेडकर ज्यांनी डी ऑप्शन सांगितलं होतं. मॅडम तुमचं क्लिअर झालंय, चेक करा, कळताय इथपर्यंत, कमेंट करा तुम्ही. हे लक्षात आलं की ऑप्शन किती येईल 180 डिग्री किंवा पाय रॅडियन म्हणू, जे ऑप्शन किती आहे सी. ओके, क्लिअर झालंय तुमचं आता. तर यानंतर मग आपण पुढच्या पार्ट वरती वर्क करू. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 16. बघा काय म्हणणं आहे यांचं. तर त्यांचं म्हणणं आहे बघा, क्वेश्चन नंबर 16 विचारला गेलेला आहे सीईटी 2025, देन 2023 आणि 2022 ला. तर two particles capital A and capital B perform simple harmonic motion starting from mean position. दोनचे दोनही mean position पासून स्टार्ट होत आहे. तर टाइम पिरियड दिलाय, पहिल्याचा टाइम पिरियड दिलाय दॅट इज T1 इज इक्वल टू कॅपिटल टी, आणि दुसऱ्याचा टाइम पिरियड T2 इज इक्वल टू दिलाय 3T डिवायडेड बाय 2. ठीक आहे. द फेज डिफरन्स बिटवीन द particles when the particle A complete one oscillation will be. तर पार्टिकल ए नी एक ऑसिलेशन कंप्लीट जरी केलं तर आपल्याला फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. फेज डिफरन्सला आपण इथं डेल फाय कन्सिडर जरी केलं तर दोघांमध्ये असणारा आहे ना फेज दॅट इज φ1 मायनस φ2, किंवा जनरली दोघांचा टोटल फेज आपण कन्सिडर करू, आणि या दोघांच्या टोटल फेज मध्ये असणारा डिफरन्स ज्याला आपण फेज डिफरन्स म्हणता येईल, तर फेज डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा दोन सिंपल हार्मोनिक मोशन घेतले. मग या दोन सिंपल हार्मोनिक मोशन साठी बघा टाइम पिरियड त्यांनी दिलाय. पहिल्याचा टाइम पिरियड किती आहे कॅपिटल टी, दुसऱ्याचा किती आहे 3T डिवायडेड बाय 2. इक्वेशन आपण डिस्प्लेसमेंट पासून सुरुवात करू. जनरली तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय, बरोबर.
या दोघांची सुरुवात कुठून आहे तर मीन पोझिशन पासून सुरुवात आहे. मग या मीन पोझिशन वरती हा जो इनिशियल फेज आहे, हा इनिशियल फेज किती असेल 0. म्हणजे दोघांसाठी पण हा इनिशियल फेज 0 राहील. म्हणजे x इज इक्वल टू लिहिता येईल a साइन ओमेगा टी प्लस 0 म्हणा, किंवा x इज इक्वल टू इथं राहील a साइन ओमेगा टी. इतकं लक्षात येत आहे. तर आता पुढचा पाठ. तर बघा आता पहिलं जे इक्वेशन आहे, मग या पहिल्या इक्वेशन साठी असं लिहिता येईल फॉर फर्स्ट वेव्स किंवा फर्स्ट इक्वेशन जे कोणतं घेतलंय आपण ए. बघा दोन पार्टिकल्स आहे, पहिला ए आणि दुसरा कोणता आहे बी. या इक्वेशनला असं लिहिता येईल दॅट इज x1 इज इक्वल टू एम्प्लिट्यूड a1 आणि हा त्याचा फेज असेल टोटल, ज्याला मी एकत्रित आहे ना तर ओमेगा सॉरी फाय कन्सिडर करतो. तर इथं लिहिता येईल मग फॉर फर्स्ट किंवा फॉर ए पार्टिकल. मग ए पार्टिकल साठी दॅट इज फेज, याला आपण φ1 इज इक्वल टू काय लिहिता येईल ओमेगा इंटू टी घेतलंय. इतकं लक्षात येत आहे. बघा पहिल्यासाठी आपण तर φ1 इज इक्वल टू लिहिलं ओमेगा इंटू टी. सो तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे अकॉर्डिंग टू सर्क्युलर मोशन टाइम पिरियड टी इज इक्वल टू काय होते 2π डिवायडेड बाय ओमेगा. क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजे ओमेगा इज इक्वल टू इथं लिहिता येईल 2π डिवायडेड बाय टी. ठीक आहे. मग पहिल्यासाठी इथं ओमेगा 1 घेतलं म्हणजे इथं T1 लिहिता येईल. सो ओमेगा 1 इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय T1 ही आलेली व्हॅल्यू आपण तर या वरच्या इक्वेशन मध्ये पुट करू. तर इथं लिहिता येईल मग φ1 इज इक्वल टू बघा ओमेगा 1 च्या ऐवजी घेऊ 2π डिवायडेड बाय T1 इंटू काय असेल स्मॉल टी. इतकं लक्षात आलं. आता व्हॅल्यूज पुट करा म्हणजे φ1 इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय T1. T1 ची व्हॅल्यूज किती आहे कॅपिटल टी इंटू इथं लिहिता येईल स्मॉल टी. हा झाला फर्स्ट पार्ट, याला दिलं इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत लक्षात येत आहे. बघा मुलांचे ऑप्शन यायला लागले. तर इथपर्यंत लक्षात आलंय तुम्हाला φ1 इज इक्वल टू काय दिसत आहे 2π डिवायडेड बाय टी इंटू काय दिसत आहे स्मॉल टी. हा झाला पहिल्यासाठी. सेम वेनी जर दुसऱ्यासाठी जर लिहायचं झालं तर बघा इथंच फक्त चेंज होईल. φ1 च्या ऐवजी लिहिता येईल φ2 फॉर बी म्हणू आपण. बघा सेकंड पार्टिकल साठी फॉर बी पार्टिकल. मग या बी पार्टिकल साठी बघा इथं लिहिता येईल मग φ1 च्या ऐवजी घेऊ आपण दॅट इज φ2 इज इक्वल टू ओमेगा 2 इंटू काय असेल टी. परत तेच इक्वेशन ओमेगा ना टाइम पिरियड दॅट इज T2 इज इक्वल टू इथं लिहिता येईल 2π डिवायडेड बाय ओमेगा 2. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे ओमेगा 2 इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय T2. ही आलेली व्हॅल्यू आपण इथं पुट जरी केली तर इथं लिहिता येईल φ2 इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय T2 इंटू किती असेल टी. आता व्हॅल्यूज पुट करू म्हणजे इथं राहील φ2 इज इक्वल टू बघा 2π डिवायडेड बाय T2. T2 ची व्हॅल्यूज किती आहे आपल्याकडं तर 3t डिवायडेड बाय 2 इंटू काय दिसत आहे स्मॉल टी. रेसिप्रोकल घेऊ आपण म्हणजे इथं राहील दॅट इज φ2 इज इक्वल टू 2 चा किती असेल 4π टी डिवायडेड बाय 3t. हा झाला दुसरा फेज. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे दॅट इज द फेज डिफरन्स बिटवीन दी पार्टिकल्स. तर दोन पार्टिकल मध्ये असणारा फेज डिफरन्स पाहिजे, याला आपण डेल फाय इज इक्वल टू लिहिता येईल मग तर काय लिहाल φ1 मायनस φ2. व्हॅल्यूज पुट करू आपण. बघा φ1 ची व्हॅल्यूज किती दिसत आहे तर 2π डिवायडेड बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी मायनस इथं किती राहील 4π स्मॉल टी डिवायडेड बाय किती असेल 3t. या दोघांमध्ये तुम्हाला टी कॉमन दिसतंय बघा. इथपर्यंत लक्षात आलं. तर बघा आता बऱ्याच जणांचा ऑप्शन आला, मायाचा ऑप्शन आलाय डी, देन यश आहे ना ऑप्शन आलेला आहे दॅट इज बी. आता दोघांमध्ये काय ना की फरक दिसतंय, एकाचं बी आलंय एकाचं डी. आपण पुढे कंटिन्यू करू. मग मला पाहिजे दॅट इज फेज डिफरन्स. या दोघांमध्ये तुम्हाला टी कॉमन दिसतंय. तर किंवा इथं बघा त्यांनी काय म्हटलं आहे तर द फेज डिफरन्स बिटवीन दी पार्टिकल व्हेन द पार्टिकल ए कंप्लीट वन ऑसिलेशन. आता एक ऑसिलेशन कंप्लीट करताय म्हणजे इथं या दोघांचा जो टाइम आहे म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे या टाइमलाच काय म्हणतो आपण टाइम पिरियड. म्हणजे त्यांनी टाइम पिरियड तुम्हाला दिलेला आहे दॅट इज इथं मग आपण पुट करू दॅट इज स्मॉल टी इज इक्वल टू तर एक ऑसिलेशन कंप्लीट करणारा किंवा एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे या टाइमलाच आपण टाइम पिरियड म्हणतो, ज्याला कॅपिटल टी घेतलं. ही व्हॅल्यू आपण इथं पुट केली. बघा काय राहील तर इथं लिहिता येईल मग डेल फाय इज इक्वल टू बघा 2π डिवायडेड बाय कॅपिटल टी आहे तसंच आहे
राहिला प्रश्न स्मॉल टीच्या ऐवजी काय दिसत आहे कॅपिटल टी मायनस इथं राहील 4 पाय स्मॉल टीच्या ऐवजी आहे कॅपिटल टी डिवायडेड बाय 3 इंटू टी. बघा टी कॅन्सल, इथं सुद्धा टी कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं बाकी असेल 2 पाय मायनस 4 पाय डिवायडेड बाय 3. याचं आपण सिम्प्लिफिकेशन करू. त्यासाठी बघा एलसीएम काढा. इथं डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे काय घेता येईल 1. बघा बाळांनो डिनॉमिनेटरचं बघा एलसीएम घेतला 3 1 चा 3 क्रॉस मल्टिप्लाय केला 3 2 चा 6 पाय मायनस 4 पाय. मग 6 पाय मायनस 4 पाय किती होईल 2 पाय. म्हणजे म्हणता येईल की फेज डिफरन्स दॅट इज डेल फाय इज इक्वल टू किती असेल 2 पाय डिवायडेड बाय 3. म्हणजे या दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स राहील 2 पाय डिवायडेड बाय 3. यासाठी ऑप्शन कोणतं दिसतंय डी. मग बऱ्याच जणांचं बघा आता ऑप्शन डी आलेला आहे. तर इतकं लक्षात येत आहे. परत एक वेळा आपण हा क्वेश्चन रिपीट करू. बघा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 2023 आणि 2022 ला. तर क्वेश्चन काय म्हणताय बघा द टू पार्टिकल कॅपिटल ए अँड कॅपिटल बी परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन. दोनचे दोनही पार्टिकल हे मीन पोझिशन पासून स्टार्ट होत आहे. सो पहिल्याचा टाइम पिरियड दिलाय कॅपिटल टी, दुसऱ्याचा किती आहे 3t डिवायडेड बाय 2 रिस्पेक्टिव्हली. तर विचारलाय द फेज डिफरन्स बिटवीन द पार्टिकल्स व्हेन पार्टिकल ए कंप्लीट वन ऑसिलेशन. तर आपल्याला फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे ज्या वेळेस तर ते वन ऑसिलेशन कंप्लीट करताय. बघा जे दिलाय त्यानुसार काय ना की सुरुवातीला पहिल्याचा टाइम पिरियड घेतला T1 इज इक्वल टू कॅपिटल टी, दुसऱ्याचा टाइम पिरियड घेतला T2 इज इक्वल टू किती दिसत आहे 3t डिवायडेड बाय 2 म्हणू आपण. फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. सुरुवातीला जनरल इक्वेशन लिहिलंय कोणतं तर x इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिसत आहे a sin ओमेगा टी प्लस 5. एक्स आहे तसाच. आता बघा दोघांची सुरुवात होत आहे दॅट इज मीन पोझिशन. मग मीन पोझिशन वरती इनिशियल फेज दॅट इज 5 इज इक्वल टू काय घेतलंय 0. म्हणजे इथं राहील x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस 0 दॅट इज x इज इक्वल टू a sin ओमेगा टी. मग याला x1 म्हटलं याला a1 आणि हा जो अँगल दिसतो यालाच आपण फेज म्हणू. याला एकत्रित मी फाय कन्सिडर केलं किंवा पाहिजे तुम्ही थीटा घेऊ शकता, कन्फ्यूज होऊ नका. तर इथं लिहिता येईल बघा मग फॉर पार्टिकल ए पार्टिकल साठी याला आपण कन्सिडर केलं φ1 इज इक्वल टू काय लिहिता येईल ओमेगा 1 इंटू काय घेता येईल टी. सो व्हॅल्यूज पुट करा अकॉर्डिंग टू सर्क्युलर मोशन दॅट इज टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर ओमेगा इज इक्वल टू काय येईल 2 पाय डिवायडेड बाय टी. ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू. म्हणजे φ1 इज इक्वल टू ओमेगा 1 च्या ऐवजी 2 पाय डिवायडेड बाय T1 इंटू काय दिसतंय स्मॉल टी. हा पहिल्या पार्टिकल साठी म्हणजे φ1 इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय T1 ची व्हॅल्यू पुट केली दॅट इज कॅपिटल टी इंटू काय असेल स्मॉल टी. याला दिलं इक्वेशन 1. आता घेतलं फॉर पार्टिकल बी पार्टिकल साठी बघा फक्त इतकंच चेंज करू. φ1 च्या ऐवजी लिहिता येईल φ2 इज इक्वल टू ओमेगा 2 इंटू काय असेल टी. परत आपण फॉर्म्युला घेतला T2 इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा 2 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर ओमेगा 2 इज इक्वल टू किती असेल 2 पाय डिवायडेड बाय T2. ही व्हॅल्यूज आपण इथं पुट केली म्हणजे राहील φ2 इज इक्वल टू ओमेगा 2 च्या ऐवजी 2 पाय डिवायडेड बाय T2 इंटू काय असेल स्मॉल टी. ठीक आहे. तर बघा आता या T2 ची व्हॅल्यू पुट करू. T2 इज इक्वल टू किती दिसत आहे 3t डिवायडेड बाय 2. ते इथं ठेवल्यावर राहील काय तर φ2 इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय T2 च्या ऐवजी 3t डिवायडेड बाय 2 इंटू काय दिसत आहे स्मॉल टी. रेसिप्रोकल घेतलं 2 2 चा काय येईल 4 म्हणजे φ2 इज इक्वल टू 4 पाय डिवायडेड बाय 3t इंटू काय असेल स्मॉल टी. ठीक आहे. आता हा झाला दुसऱ्याचा फेज, φ1 आला पहिल्याचा फेज. याला दिला आपण इक्वेशन नंबर 2. आपल्याला फेज डिफरन्स पाहिजे मग डेल फाय इज इक्वल टू लिहिता येईल φ1 मायनस φ2. φ1 ची व्हॅल्यू आहे 2 पाय डिवायडेड बाय टी इंटू स्मॉल टी मायनस φ2 ची व्हॅल्यू आहे 4 पाय स्मॉल टी डिवायडेड बाय किती असेल 3t. आपण काय करू त्यांनी काय म्हटलंय की एक ऑसिलेशन कंप्लीट होत आहे आणि एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे यालाच काय म्हणतो आपण टाइम पिरियड. सो इथं पुट करू स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी म्हणजे राहील डेल फाय इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय टी इंटू स्मॉल टी च्या ऐवजी कॅपिटल टी मायनस 4 पाय इथं स्मॉल टी च्या ऐवजी कॅपिटल टी डिवायडेड बाय किती असेल 3t. बघा टी कॅन्सल. तर टी कॅन्सल जरी झालं तर इथं राहील काय बघा इथं बाकी असेल 2 पाय मायनस इथं असेल 4 पाय डिवायडेड बाय 3 म्हणता येईल. याचा एलसीएम काढला 3 1 चा 3 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर किती होईल तर 2 3 चा 6 पाय मायनस 4 पाय. सो 6 पाय मायनस 4 पाय किती असेल 2 पाय डिवायडेड बाय काय लिहिता येईल 3. म्हणजे या दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स हा किती राहील 2 पाय डिवायडेड बाय 3 म्हणू आपण. इथपर्यंत लक्षात येत आहे काही अडचणी इथपर्यंत. तर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा. मग क्वेश्चन नंबर 17 हा पण तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. बघा त्यांनी काय दिलेलं आहे
क्वेश्चन थोडासा समजून घ्या. आता आपण ज्या वेनी सॉल्व्ह केलं बस त्याच वेनी आपण याला कंटिन्यू करायचं आहे. पुढचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा काय दिलेलं आहे. द पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन अ पार्टिकल इज 16 सेकंद. बघा द पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ अ पार्टिकल इज 16 सेकंद. तुम्हाला ऑलरेडी आणि याचा टाइम पिरियड दिलेला आहे. टाइम पिरियड टी इज इक्वल टू 16 सेकंद आहे. तर विचारलाय द फेज डिफरन्स बिटवीन द पोझिशन ऍट. दोन वेगवेगळ्या पोझिशन पाहिजे. सर्वात पहिली पोझिशन दॅट इज स्मॉल T1 इज इक्वल टू 2 सेकंद आहे आणि दुसऱ्या पोझिशन साठी T2 इज इक्वल टू दिलाय 4 सेकंद. मग पहिल्यासाठी फेज आपण φ1 कन्सिडर करू आणि दुसऱ्यासाठी फेज आपण φ2 जरी घेतला तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डेल फाय, दॅट इज φ1 मायनस φ2 म्हणताय. बघा याला कॅल्क्युलेट कराल कसं कराल. परत तोच वेग दॅट इज डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता ए साइन ओमेगा टी प्लस ना इनिशियल फेज घेतला दॅट इज फाय. आता याची पण त्यांनी सुरुवात मेन्शन केलेली नाही. आपण कन्सिडर करून घेऊ की हा जो काही पार्टिकल हा कुठून स्टार्ट होत आहे मीन पोझिशन पासून. जर का दिलेलं नाही म्हणजे आपण कुठून घेऊ मीन पोझिशन म्हणजे इनिशियल फेज ज्याला इपोच ऑफ एसएचएम किती कन्सिडर करता येईल तर 0 घेऊ. म्हणजे इथं लिहिता येईल ऍट मीन पोझिशन. मग मेन पोझिशन वरती फाय इज इक्वल टू लिहिता येईल 0 म्हणजे इथं राहील एक्स इज इक्वल टू ए साइन इथं फक्त असेल ओमेगा टी. ठीक आहे. मग आता पहिल्या पार्टिकल साठी बघा हा जो दिसतो अँगल साइनचा यालाच आपण काय म्हणू फेज ऑफ एसएचएम म्हणता येईल. बघा मुलांचा ऑप्शन यायला लागलाय. रुचाचा ऑप्शन आलाय सी. बघा आपण चेक करू एकदा. तर इथं बघा पहिल्या पार्टिकल साठी लिहिता येईल मग φ1 इज इक्वल टू काय घेऊ आपण ओमेगा टी. आता रिप्लेस करा या ओमेगाला. तर अकॉर्डिंग टू सर्क्युलर मोशन दॅट इज टाइम पिरियड टी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू इथं लिहिता येईल 2 पाय डिवायडेड बाय टी. ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू म्हणजे इथं राहील φ1 इज इक्वल टू ओमेगाच्या ऐवजी 2 पाय डिवायडेड बाय टी इंटू काय असेल स्मॉल टी. ठीक आहे. आता इथं φ1 म्हटलं म्हणजे इथं काय लिहिता येईल आपल्याला T1 घेऊ कारण दोन वेगवेगळे टाइम दिलेले आहे तुम्हाला. आता व्हॅल्यूज पुट करा दॅट इज φ1 इज इक्वल टू इथं 2 पाय इंटू T1. T1 ची व्हॅल्यूज त्याने किती दिलेली आहे तुम्हाला 2 डिवायडेड बाय याचा पिरियड दिलेला आहे तुम्हाला 16. सो φ1 इज इक्वल टू बघा 2 2 चा किती असेल 4 पाय डिवायडेड बाय 16. 4 न डिवाइड जरी केलं तर इथं राहील बघा φ1 इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 4. ही झाली पहिली व्हॅल्यू. याला दिलं इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत काय अडचण. बघा मुलांचे बऱ्याच जणांचे ऑप्शन्स आलेले आहे. निशिगंधाचा आलाय सी, अक्षयचा आलाय सी, सृष्टी साठेचा आलाय सी, माया थोराचा ऑप्शन आलाय सी, ऋतुजा भुजाडेचा ऑप्शन आलाय सी. बघा तुम्हाला आता आहे ना समजायला लागलं की नेमकं काय करायचं आहे ते. तर φ1 इज इक्वल टू किती आलाय बघा परत एक वेळा आपण चेक करू. लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 17 काय म्हणताय. द पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ पार्टिकल इज 16 सेकंद. टाइम पिरियड दिलाय तुम्हाला 16 सेकंद. तर पुढे काय म्हणताय बघा द फेज डिफरन्स बिटवीन द पोझिशन ऍट टी इज इक्वल टू 2 सेकंद. म्हणजे पहिली पोझिशन ज्यावेळेस टाइम T1 इज इक्वल टू दिला आहे 2 सेकंद आणि दुसरी पोझिशन आहे ज्यावेळेस टाइम T2 इज इक्वल टू किती दिलेला आहे 4 सेकंद. यासाठी फेज डिफरन्स पाहिजे. आपण सुरुवात कुठून केली आहे डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे ए साइन ओमेगा टी प्लस काय दिसताय फाय. इथं मेन्शन केलेलं नाही की सुरुवात कुठून दिलेली आहे. सो आपण कन्सिडर करू की याची सुरुवात कुठे आहे मीन पोझिशनवर. सो मीन पोझिशन वरती इनिशियल फेज दॅट इज फाय इज इक्वल टू काय असेल 0. सो एक्स इज इक्वल टू इथं राहील ए साइन ओमेगा टी. आता हा जो अँगल दिसतोय साइनचा यालाच आपण फेज ऑफ एसएचएम म्हणू. मग पहिल्यासाठी फेज लिहिता येईल दॅट इज φ1 इज इक्वल टू ओमेगा इंटू काय असेल T1. व्हॅल्यूज पुट करू दॅट इज टी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय काय घेता येईल टी. तर ही व्हॅल्यू इथं जरी ठेवली तर इथं राहील φ1 इज इक्वल टू ओमेगाच्या ऐवजी 2 पाय डिवायडेड बाय टी इंटू काय असेल T1. व्हॅल्यूज पुट करा φ1 इज इक्वल टू 2 पाय इंटू स्मॉल T1 ची व्हॅल्यूज किती आहे 2 डिवायडेड बाय कॅपिटल टी किती आहे 16. 2 2 जा 4 मीन्स φ1 इज इक्वल टू 4 पाय डिवायडेड बाय 16 किंवा 4 न डिवाइड जरी केलं तर इथं φ1 इज इक्वल टू किती आला पाय बाय 4. हा झाला फर्स्ट पार्ट. सिमिलर वेनी आपल्याला दुसरा पार्ट लिहिता येईल. इथं आपण चेंज करू. φ1 च्या ऐवजी लिहाल तुम्ही φ2 इज इक्वल टू ओमेगा इंटू काय लिहाल T2. व्हॅल्यूज पुट करा म्हणजे φ2 इज इक्वल टू बघा ओमेगाची डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू आपण टाइम पिरियडच्या फॉर्म मध्ये 2 पाय डिवायडेड बाय टी इंटू किती असेल T2. व्हॅल्यूज पुट करू आपण इथं राहील 2 पाय डिवायडेड बाय कॅपिटल टी ची व्हॅल्यू आहे 16 इंटू T2. T2 ची व्हॅल्यू किती आहे 4.
बघा या 4 न डिवाइड केला इथं किती वेळेस भाग जाईल 4 टाइम्स आणि या 2 न डिवाइड जर केलं तर इथं राहील 2 टाइम्स मीन्स phi2 इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 2. इतकं लक्षात येत आहे. मीन्स phi2 इज इक्वल टू किती आलाय पाय बाय 2. phi1 ची व्हॅल्यूज किती आली आहे पाय बाय 4. याला दिलं इक्वेशन नंबर 2. आता या दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स पाहिजे दॅट इज डेल फाय इज इक्वल टू बघा ऑप्शन सगळे प्लस मध्ये आहे सो आपण मॅग्निट्यूडच कन्सिडर करणार आहोत. सो आपण चेक करू की ग्रेटर कोणता आहे. एक आहे दॅट इज पाय बाय 2 एक किती आहे पाय बाय 4 म्हणजे आपण या पाय बाय 2 मधून पाय बाय 4 सबट्रॅक्ट जरी केला म्हणजे लिहिता येईल phi2 मायनस phi1. व्हॅल्यूज पुट करा पाय बाय 2 मायनस पाय बाय 4. बघा आता याला डिनॉमिनेटर सेम करू. आता प्रत्येकाचा ऑप्शन आलेला दिसत आहे बघा. सार्थकचा ऑप्शन आलाय ओमचा ऑप्शन सी आलेला आहे श्रद्धा यांचा ऑप्शन बी आलाय आरतीचं बी आलेलं आहे. लक्ष द्या. तर पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 याला आपण डिनॉमिनेटर सेम जरी केलं तर इथं 2 आहे आपल्याला 4 कन्वर्ट करायचं आहे. सो 2 ला 2 नी मल्टिप्लाय करू तर नुसतं डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून चालणार नाही तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण दोन्ही मल्टिप्लाय करू. म्हणजे याला असं लिहिता येईल दॅट इज 2 पाय डिवायडेड बाय 4 मायनस पाय बाय 4. डिनॉमिनेटर सेम आहे न्यूमरेटरला सिम्प्लिफाय करू म्हणजे इथं लिहाल 2 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 4. म्हणजे फेज डिफरन्स दॅट इज डेल फाय इज इक्वल टू 2 पाय मायनस पाय किती असेल पाय डिवायडेड बाय 4. म्हणजे या दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स किती असायला पाहिजे पाय बाय 4. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल सी. बऱ्याच जणांचा ऑप्शन सी आलेला आहे पण एका दोघांचं बघा आरती यांचा ऑप्शन बी आलेला आहे श्रद्धाचा ऑप्शन बी आलेला आहे. मॅडम तुम्ही दोघी जणी चेक करा की तुमचं नेमकं कुठं चुकतंय. इथपर्यंत लक्षात येत आहे काही अडचण आहे. आरती आणि श्रद्धा कमेंट करा ऑप्शन किती येईल तर ऑप्शन सी दॅट इज पाय बाय 4. आहे काही अडचण आरती ओके समजलंय. तर बघा आता काही अडचण आहे इथपर्यंत कुणाला तर पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 18. हा सिंपल क्वेश्चन आहे लगेच तुम्हाला काय ना की लक्षात येईल नेमकं काय दिलेलं आहे. क्वेश्चन पहिले समजून घ्या. अ पार्टिकल हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 आणि सीईटी 2017 ला. A particle is performing simple harmonic motion starting from the extreme position. तर पार्टिकल जो आहे एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होत आहे. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन शोज दॅट बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन देअर इज अ फेज डिफरन्स ऑफ. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस मी याची थेअरी घेतो त्यावेळेस कुणीतरी विचारलं होतं मला कमेंट करून की नाही यावरती या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरती क्वेश्चन येतो काय. तर बघा त्यावरती ना तर 2025 ला रिसेंट मध्येच काय ना की क्वेश्चन आलेला आहे. तर पहिले क्वेश्चन समजून घ्या त्यांनी काय दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे एक पार्टिकल आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे मी तुम्हाला सांगितलं होतं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन दोन पार्ट्स होते. व्हेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन अँड व्हेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. तर दोघांसाठी पण काय ना की टर्म्स लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन या दोघांमध्ये असणारा फेज लक्षात घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल बघा डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी यामध्ये असणारा फेज कितीने चेंज होतो 90 डिग्री दॅट इज पाय बाय 2 रेडियन आणि वेलॉसिटी टू ऍक्सेलरेशन फेज कितीने चेंज होतो परत 90 डिग्री किंवा तर पाय बाय 2 रेडियन. म्हणजे बघा डिस्प्लेसमेंट पासून वेलॉसिटी पर्यंत फेज बदलला 90 डिग्रीनी आणि वेलॉसिटी टू ऍक्सेलरेशन फेज चेंज किती झाला 90 डिग्रीनी. मग आपण डायरेक्ट विचार जरी केलं तर डिस्प्लेसमेंट टू ऍक्सेलरेशन फेज कितीने बदलायला पाहिजे 90 प्लस 90 दॅट इज किती असेल 180 डिग्री बरोबर. आणि 180 डिग्री म्हणजे किती राहील पाय रेडियन. तर बघा मुलांचं भावेशचं ऑप्शन ए आलेलं आहे रुचाचं ऑप्शन ए आलं आहे अक्षयचं ए देन सार्थक ना त्याचं पण ए आलेलं आहे ईश्वरीचं पण ऑप्शन ए आलेलं आहे. कळताय बाळांनो. त्यांनी काय म्हटलेलं आहे की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन की कन्सिडर करा की आपण एक पार्टिकल घेतला की जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. मोशन कुठून स्टार्ट होत आहे आयदर एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट हो किंवा मीन पोझिशन पासून स्टार्ट हो बरोबर. तर दोघांसाठी पण काय ना की फिनॉमिना सेमच आहे. मग त्यांनी फेज विचारलेला आहे कुणामध्ये डिस्प्लेसमेंट आणि
तर ऍक्सलरेशन मध्ये असणारा फेज पाहिजे. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की डिस्प्लेसमेंट टू वेलॉसिटी फेज कितीनं चेंज होतो 90 डिग्री आणि वेलॉसिटी टू ऍक्सलरेशन अगेन फेज कितीनं चेंज होईल 90 डिग्री. म्हणजे टोटल फेज 90 + 90 दॅट इज 180 न चेंज होईल आणि 180 डिग्री म्हणजे किती राहील पाय रेडियन. काही अडचण इथपर्यंत? काही अडचण बाळांनो? ठीक आहे. मॅक्झिमम जणांचं ऑप्शन ए आलेलं आहे. तर साहिल झालं, प्रतीक्षा, ऋतुजा, सृष्टी साठे, समर्थ, देवयानी. तर या सगळ्यांचा जवळपास आन्सर किती आलेला आहे दॅट इज ए. पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 19. बघा काय दिलेलं आहे. क्वेश्चन पहिले तुम्ही समजून घ्या यांनी काय दिलेलं आहे. तर क्वेश्चन काय म्हणताय बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. क्वेश्चन खूप सोपा आहे. त्यांचं म्हणणं आहे द मोशन ऑफ अ पार्टिकल इज गिवन बाय द इक्वेशन. इक्वेशन दिलेलं आहे बघा. इथं जे काही दिसतं याच्याऐवजी इथं ओमेगा आहे आणि इथं सुद्धा ओमेगा. तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलं आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी या प्रकारे दिलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे द मोशन ऑफ अ पार्टिकल इज पार्टिकलचं मोशन काय राहील. नंबर 1 सिंपल हार्मोनिक विथ एम्प्लिट्यूड ए प्लस बी, देन सिंपल हार्मोनिक विथ एम्प्लिट्यूड ए मायनस बी, देन सिंपल हार्मोनिक विथ एम्प्लिट्यूड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टू दी पॉवर 1/2 आणि नंबर 4 तर नॉट सिंपल हार्मोनिक. तुम्ही या इक्वेशनला थोडंसं लक्षात जरी घ्याल बाळांनो तर या इक्वेशन मध्ये बघा तुम्हाला दोन मोशन दिसत आहेत. सर्वात पहिलं मोशन हे आहे ए साइन ओमेगा टी आणि दुसरं आहे ना मोशन किंवा सिंपल हार्मोनिक मोशन आहे दॅट इज बी कॉस ओमेगा टी. म्हणजे वास्तविकतेत जे तुम्हाला इक्वेशन प्रोव्हाइड केलेलं आहे हे इक्वेशन दोन सिंपल हार्मोनिक मोशनचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे हे कंपोजिशन म्हणता येईल. मग याला सेपरेट लिहून घेऊ आपण. सर्वात पहिलं घेता येईल मग x1 इज इक्वल टू दॅट इज ए साइन ओमेगा टी. आता ऑलरेडी हा साइनच्या फॉर्म मध्ये आहे तर पुढे काही नाही म्हणजे इथं आपण 0 घेऊ. याला आपण कंपेअर करू. कंपेअर विथ कुणा बरोबर कंपेअर कराल तर x1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस phi1. कंपेअर जरी केलं तर a1 इज इक्वल टू काय दिसतंय a आणि phi1 इज इक्वल टू किती राहील 0. हे कळताय. सिमिलर वेनी काय ना की आता आपण दुसऱ्यासाठी वर्क करू. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे तुम्हाला तर x2 इज इक्वल टू घेऊ बी कॉस ओमेगा टी. आता या कॉसला साइनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू तर मी लास्ट लेक्चरलाच तुम्हाला सांगितलं होतं दॅट इज बी कॉसला साइन मध्ये कसं कन्वर्ट कराल तर साइन ओमेगा टी प्लस π/2. बरोबर. आता याला आपण कंपेअर करू सेकंड इक्वेशन बरोबर दॅट इज कंपेअर विथ कुणाबरोबर कंपेअर कराल x2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस phi2. त्यानुसार इथं लिहिता येईल मग a2 इज इक्वल टू b आणि phi2 इज इक्वल टू किती असेल π/2. बघा phi1 आलं phi2 आलेला आहे. तर आता आपण याला पुढे सिम्प्लिफाय करत असताना विचारलं काय त्यांनी की रिझल्टंट मोशन काय राहील आणि हे त्याचं रिझल्टंट एम्प्लिट्यूड दिलाय. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की दोन सिंपल हार्मोनिक मोशनचं रिझल्टंट मोशन हे सुद्धा काय असते सिंपल हार्मोनिक मोशनच राहील. म्हणजे एक तर कन्फर्म झालं की डी ऑप्शन नाही आहे नॉट सिंपल हार्मोनिक कारण हे सिंपल हार्मोनिक मोशन आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे रिझल्टंटचा एम्प्लिट्यूड. तर बघा रिझल्टंटच्या एम्प्लिट्यूड साठी फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 इंटू कॉस phi1 मायनस phi2. व्हॅल्यूज पुट करू. इथं राहील मग अंडर रूट ऑफ बघा a1 ची व्हॅल्यूज किती आहे कॅपिटल A म्हणजे इथं लिहिता येईल कॅपिटल A चा स्क्वेअर प्लस a2 ची व्हॅल्यूज किती आहे b म्हणजे इथं लिहिता येईल कॅपिटल B चा स्क्वेअर प्लस ट्वाइस a इंटू b इंटू कॉस या ब्रॅकेट मध्ये बघा phi1 मायनस phi2. phi1 ची व्हॅल्यूज किती आहे 0 मायनस phi2 ची व्हॅल्यूज किती दिसत आहे π/2. म्हणजे याला असं लिहिता येईल दॅट इज अंडर रूट ऑफ a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ab इंटू कॉस 0 मायनस π/2 किती असेल मायनस π/2. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की कॉस हा इवन फंक्शन आहे.
इव्हन फंक्शन असल्यामुळे कॉस मायनस थिटा इज इक्वल टू काय होईल कॉस थिटा. म्हणजे इथं जे दिसत आहे कॉस मायनस पाय बाय टू, तर कॉस मायनस पाय बाय टू ची व्हॅल्यू किती राहील कॉस पाय बाय टू. म्हणजे याला असं लिहिता येईल आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी इंटू कॉस पाय बाय टू. आता बघा कॉस पाय बाय टू ची व्हॅल्यू किती होईल 0. 0 इंटू 2ab किती राहील 0. बघा याला असं लिहिता येईल आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ इथं असेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी इंटू 0. 0 इंटू 2ab दॅट इज 0. म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय लिहाल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे म्हणता येईल की या दोघांचं कंपोजिशन किंवा रिझल्टंट मोशन हे एक सिंपल हार्मोनिक मोशनच राहील आणि ज्याचं रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असायला पाहिजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बघा आता इथं ऑप्शन मॅच करायचं आहे तर याला असं लिहिता येईल मग आर इज इक्वल टू बघा इथं दिसत आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि याचा रूट आहे. रूट म्हणजे पॉवर किती असेल 1/2. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे दॅट इज सी. सिंपल हार्मोनिक विथ अँप्लिट्यूड किती दिसत आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टू दी पॉवर 1/2 म्हणता येईल. काही अडचण इथपर्यंत? इथपर्यंत काय अडचण? बऱ्याच जणांचं मगाशी तुम्ही ए सांगत होते तर याचा ऑप्शन किती येत आहे दॅट इज सी. चेक करून घ्या, कमेंट करा बाळांनो. इथपर्यंत काय अडचण? काही अडचण? कमेंट करा. प्रतीक काही अडचण नाही, माया काही अडचण नाही, पवन काही प्रॉब्लेम नाही, अमृता काही अडचण नाही. बाकीच्या मुलांना हे समजलंय? तर नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू. मग पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 20. बघा काय म्हणणं आहे. हा थोडासा समजून घेण्याचा क्वेश्चन आहे. हा विचारला गेलाय सीईटी 2025 ला. बघा काय म्हणणं आहे. फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, एक पार्टिकल आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. द टोटल एनर्जी इज एन टाइम्स द कायनेटिक एनर्जी. म्हणजे पार्टिकलची टोटल एनर्जी, आपण टोटल एनर्जी जनरली कन्सिडर करू आपण टीई इज इक्वल टू एन टाइम्स ऑफ काय दिलेला आहे तर कायनेटिक एनर्जी म्हणजे केई. when the displacement of a particle from the mean position is, displacement दिला आहे x is equal to किती आहे √3 divided by 2a, where a is the amplitude of simple harmonic motion. डिस्प्लेसमेंट ची व्हॅल्यूज दिलेली आहे तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे, द व्हॅल्यू ऑफ n इज, या स्मॉल n ची व्हॅल्यूज पाहिजे. आता स्मॉल एन ची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा जे दिलेलं आहे तिथपासून सुरुवात करू. काय दिलेलं आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू एन टाइम्स ऑफ काय कायनेटिक एनर्जी. तुम्हाला जनरल फॉर्म्युला माहिती आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू काय होते ए स्क्वेअर. ए म्हणजे अँप्लिट्यूड, इथं अँप्लिट्यूड दिलाय कॅपिटल ए. आणि राहिला प्रश्न कायनेटिक एनर्जी, तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू इथं राहील ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इतकं लक्षात येत आहे. मग आता या दोनही व्हॅल्यूज आपण या इक्वेशन 1 मध्ये पुट केले. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. बघा इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर टोटल एनर्जी किती आहे तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर इज इक्वल टू इथं दिसत आहे दॅट इज n टाइम्स म्हणजे n इंटू कायनेटिक एनर्जी किती आहे तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बघा 1/2 m ओमेगा स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज ए स्क्वेअर इज इक्वल टू n इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपण आता व्हॅल्यूज पुट करू. म्हणजे याला असं लिहाल तुम्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू एन इंटू या ब्रॅकेटमध्ये हा ए स्क्वेअर आहे तसाच ठेवू. राहिला प्रश्न एक्स ची व्हॅल्यू किती आहे तर एक्स ची व्हॅल्यू इथं पुट करा √3 डिवायडेड बाय 2a आणि याचा स्क्वेअर. म्हणजे इथं लिहिता येईल ए स्क्वेअर इज इक्वल टू एन इंटू बघा
ए स्क्वेअर मायनस स्क्वेअरिंग करा. √3 चा स्क्वेअर किती 3, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर किती होईल 4. याला डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय घेऊ आपण 1. याला सिम्प्लिफाय करू. मग इथं लिहिता येईल दॅट इज ए स्क्वेअर इज इक्वल टू एन इंटू या ब्रॅकेटमध्ये बघा 4 इंटू 1 दॅट इज 4. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 4a चा स्क्वेअर मायनस 3a चा स्क्वेअर म्हणजे इथं लिहाल दॅट इज ए स्क्वेअर इज इक्वल टू एन इंटू 4a स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर दॅट इज काय होईल ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4. तर आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजे इथं राहील ए स्क्वेअर इंटू 4 डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू किती असेल एन. ए स्क्वेअर कॅन्सल मीन्स 4 इज इक्वल टू एन म्हणा किंवा एन इज इक्वल टू किती असेल 4. म्हणजे म्हणता येईल की जर टोटल एनर्जी इज इक्वल टू एन टाइम्स ऑफ कायनेटिक एनर्जी राहील वेन अ डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू √3a डिवायडेड बाय 2 असेल त्यावेळेस एन ची व्हॅल्यू किती राहील 4. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे दॅट इज सी. कळताय यश तुमचा ऑप्शन बी आलेला आहे. करेक्ट करून घ्यायचा ऑप्शन किती आहे सी येईल. इथपर्यंत काय अडचणी आहे कुणाला. अरे इथपर्यंत काय अडचणी आहे बाळांनो काही अडचण आहे ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 21 हाही तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बघा त्यांनी काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 21. तर क्वेश्चन नंबर 21 विचारला गेलेला आहे 2025 आणि 2022 ला. फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ एम्प्लिट्यूड आर द पोटेन्शियल एनर्जी इज इथं याच्याऐवजी आहे लॅमडा. द पोटेन्शियल एनर्जी इज लॅमडा टाइम्स इट्स टोटल एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू त्यांनी दिलेला आहे लॅमडा टाइम्स इट्स टोटल एनर्जी. तर सोबत त्यांनी काय म्हटलं याचा एम्प्लिट्यूड दॅट इज कॅपिटल ए इज इक्वल टू घ्यायचा आहे स्मॉल आर. तर विचारलाय द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ऍट दॅट टाइम इज डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे एक्स. क्वेश्चन समजून घ्या. त्याची पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू लॅमडा टाइम्स ऑफ काय दिलाय टोटल एनर्जी. सोबत त्यांनी म्हटलंय एम्प्लिट्यूड आहे स्मॉल आर तर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला दॅट इज एक्स. आता एक्स फाइंड करायचं जरी असेल तर बघा बेसिक फॉर्म्युला कोणता घ्याल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू जनरली फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे कोणता 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर आणि राहिलं टोटल एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू काय होते ए स्क्वेअर. ठीक आहे तर या दोनही व्हॅल्यूज आपण पुट करू इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो बघा पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. नीट लक्ष द्या इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर राहील काय तर पोटेन्शियल एनर्जी आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॅमडा इंटू टोटल एनर्जी किती दिसत आहे तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. बघा 1/2 m ओमेगा स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल म्हणजे इथं राहील एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॅमडा इंटू काय असेल ए स्क्वेअर. इतकं लक्षात येत आहे. तर आपण काय करू बघा आता या व्हॅल्यूज पुट करू. लॅमडा आहे तसाच ठेवलाय. राहिला प्रश्न काय आहे की ए च्या ऐवजी किती दिसत आहे आर म्हणजे इथं असं लिहिता येईल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॅमडा इंटू आर चा स्क्वेअर. आपल्याला फक्त एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दोनही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे स्क्वेअर रूट घेतल्यावर राहील काय तर इथं राहील एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ लॅमडा इंटू आर स्क्वेअर. हा लॅमडा तसाच ठेवला म्हणजे रूट लॅमडा इंटू आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती असेल दॅट इज आर. मग यासाठी करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे दॅट इज एक्स इज इक्वल टू आर इंटू रूट लॅमडा. चेक करा तुम्हाला ऑप्शन दिलाय कोणता आहे तर ऑप्शन डी. इथपर्यंत कोणाला काही अडचणी आहे बाळांनो कमेंट करा. आज जे काही आपण क्वेश्चन कंटिन्यू केले तर या आजच्या क्वेश्चन मध्ये कुणाला काही अडचणी आहे अडचणी जरी असेल तर तुम्ही कमेंट करा. अक्षय गाडेकर काही अडचण नाही. समर्थ भावेश काही अडचण नाही. रुचा नो डाऊट. तर साहिल काही अडचण नाही. आज जेवढे आपण क्वेश्चन कंटिन्यू केले या सगळ्या क्वेश्चन मध्ये कुणाला काही अडचणी आहे देन वैष्णवी देन
पटेलला काही अडचण नाही, समीक्षाला काही अडचण नाही, प्रीती, गायत्री काही अडचण नाही, अजून प्रतीक्षा काळेला काही अडचण नाही, सार्थकला काही अडचण नाही, सुमित मोरे नो प्रॉब्लेम, महेश जगताप, देन सृष्टी साठे. नक्की पूर्णपणे समजलेलं आहे जेवढे क्वेश्चन घेतले आपण. ठीक आहे बाळांनो, याची तुम्ही प्रॅक्टिस करा. वाचलेला जो पार्ट आहे तर हा आपण मात्र नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. थँक्यू.